तर आमचे वहाळचे 40+ क्रिकेटर मनोहरजी पाटील माऊली यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. सार्थक मनोहरजी पाटील माऊली यांना आपण सन्मानित करूया. 40+ क्रिकेटर वहाळचे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अरविंद मस्कर, हरिभक्त पारण अरविंद मस्कर यांच्या शुभ हस्ते माऊली यांचा आपण सन्मान करूया. मनोहरजी पाटील माऊली यांना सन्मानित केलं जाईल. चला मॅच लवकर चालू करा. आपण स्ट्राईक एंडला असेल गजानन मोकल, एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल सतीश मोकल. पालकर सर, यस विजयत शबा सभी. तो मुकाबला शुरू हो जाएगा. सुरेश पाटिल पहली गेंद लेकर. फर्स्ट बॉल. स्ट्राइकर एंड के ऊपर विजय मोकल और सतीश मोकल उनका साथ निभा रहे. 5 ओवर का मुकाबला यदि टाई रहा तो मुकाबला सुपर ओवर में जाएगा. ध्यान रखना है दोस्तों. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं. पहली गेंद. प्रणय 11 चैलेंजर बेलवली गावदेवी साई के बीच में आज के दिन की ये दूसरी लड़ाई. 40+ का ये लॉट है. 5 ओवर का मुकाबला. गेंदबाज तैयार. सुरेश पाटिल पहली गेंद. क्या बात है. पहली गेंद के ऊपर अपनी ताकत दिखा रहे. गेंद जाएगी रिवर्स सीमा पार. चौका. पहली गेंद पहला चौका में देखने को मिला. अच्छी शुरुआत है, दमदार शुरुआत है. लोअर फुल टॉस थी और उसका पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने. शुरुआत दमदार रही है गावदेवी साई क्रिकेट टीम की. टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने के लिए उतरी है चैलेंजर प्रणय 11 बेलवली टीम और पहली गेंद के ऊपर चौका दिखाया. अब फील्ड में बदलाव है. लॉन्ग ऑफ में खिलाड़ी जरूर मौजूद है. गेंदबाजी डीप मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है. उसी तरीके की ये गेंद जरूर थी. इस बार चकमा खाया इस गेंद के ऊपर. डॉट गेंद की समाप्ति होती हुई पावर प्ले का ओवर जारी है. पहला ओवर सुरेश पाटिल जिनके माध्यम से फेंका जा रहा है. 6:15 हो चुके हैं. आज के दिन का दूसरा मुकाबला शुरू है. 40+ ये लॉट्स हम देख सकते हैं. अगली गेंद शरीर से दूर रखा था. इस बार तीर की तरह सीधी निकली. विकेट कीपर खुद कप्तान नरेश पाटिल इनके हाथों में. बैटिंग टीम रिव्यू है. यस. अंपायर्स रिव्यू. यस. तर या दरम्यान आदरणीय दिलीपजी मस्कर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये आदरणीय दिलीपजी मस्कर साहेबांचं आगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. वाइड बॉल. तो अंपायर का ये रिव्यू था. तर आदरणीय दिलीपजी मस्कर साहेब, समर्थ प्लंबिंग वर्कशॉप प्रोप्रायटर, ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी एक तर इलेक्ट्रिक स्कूटी मिळालेली आहे, त्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी दिलीपजी मस्कर साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. तो रन बने हैं टोटल 5 रन. 2 गेंदें पूरी हो चुकी है. हर एक गेंद के ऊपर फील्ड में बदलाव होते हुए हम जरूर देख सकते हैं.
अब मिड विकेट हटा दिया गया है, डीप लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, एक्स्ट्रा कवर भी कह सकते हैं। गेंदबाज तैयार, सुरेश पाटिल अपने ओवर की तीसरी गेंद फेंकेंगे, लेफ्ट आर्म राउंड द विकेट से ये गेंद। फिर से उसी दिशा में प्रयास कर रहे हैं, बार बार वही प्रयास किया जा रहा है विजय मोकल इनके माध्यम से, और लगातार बार बार गेंदे डॉट हो रहे हैं। 2 गेंदें उन्होंने डॉट खेली, सुरेश पाटिल 1 गेंद वाइड आई थी, 1 चौका रिवर्स का उन्होंने दिखाया था। 5 रनों के ऊपर यह पारी पहुंच चुकी है, लेकिन क्या बड़े स्ट्रोक देखने को मिलेंगे? पावर प्ले का ओवर है। राउंड द विकेट, एक बार फिर से वही प्रयास है। मैं तो कहूंगा थोड़ी सी ये खराब सोच है बल्लेबाज की। आप प्रेडिक्ट हो रहे हैं, गेंदबाज आपको प्रेडिक्ट कर रहे हैं और उसी दिशा में स्ट्रोक कन्वर्ट करने की कोशिश है आपके लिए। वहां पर प्रोटेक्शन भी मौजूद है, सीधे बल्ले से भी रन बन सकते हैं, लेकिन यहां पर हर एक गेंद रिवर्स खेलने की कोशिश विजय मोकल इनकी नाकाम रही है। 1 चौका 1 सक्सेस उन्हें जरूर मिली थी, लेकिन उसके बाद लगातार 3 गेंदें डॉट है। रन बने हैं टोटल 5 रन 4 गेंदों के समाप्ति के बाद। पावर प्ले का पहला ओवर, प्रणय 11 चैलेंजर बेलवली टीम। गावदेवी साई के सामने मिस टाइमिंग है, गेंद हवा में, जीवनदान मिलता हुआ विजय मोकल इनको। टॉप पे छुई थी गेंद, कहीं पर निगाह, कहीं पे निशाना, कहीं पर खेलना चाहते थे, गेंद कहीं पर गई, तीर की तरह सीधी हवा में उठी और गेंदबाज ने कोशिश जरूर करी लेकिन कैच को लपक नहीं पाए। 1 रन जरूर मिलेगा। पहले ओवर की 5 गेंदें गुजरी है, टीम की रन संख्या बनी है टोटल बिना नुकसान 6 रन। गावदेवी साई 40+ टीम। अंतिम गेंद का ये खेल बाकी है, सामने होंगे सुरेश पाटिल। अंतिम गेंद, ये अच्छी गेंद है, अच्छी विकेट कीपिंग भी देखने को मिली। डॉट गेंद की समाप्ति, डॉट से ओवर हुआ समाप्त। पहले ओवर में रन आए केवल बिना नुकसान। गावदेवी साई 6 रन। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी, या ग्रामस्थ मंडळानी। या स्पर्धेला दिलाय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी, मोहगावच्या उपसरपंचानी प्रवीण म्हात्रेंनी। थैंक यू सो मच। पहले ओवर में 6 रन आए। सुरेश पाटिल मैदान के अंदर हम गेंदबाज देख सकते हैं। चलो, चैलेंजर बेलवली क्रिकेट में इतना समय नहीं है, आपसे हम प्यार से गुजारिश करते हैं दोस्तों। एक समय था आपके लिए, बड़ी बड़ी टूर्नामेंट आपने भी खेली है, लेकिन अब दिन बदल चुके हैं क्रिकेट में। 5 ओवर का ये मुकाबला हम जरूर देख सकते हैं। 40+ की ये लेजेंड खिलाड़ी चैलेंजर बेलवली प्रणय 11। नया गेंदबाज आएगा, गेंदबाजी में राजेश पाटिल। राजेश गायकर, माफ करना दोस्तों। पहली गेंद, अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, 1 रन मिलेगा जरूर। दूसरे की कोशिश है लेकिन सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 7 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। राजेश गायकर मैदान के अंदर, बाया हाथ का यह खिलाड़ी विजय मोकल, जिन्होंने अब तक इस सत्र में 6 गेंदें खेली है, 6 का योगदान 1 चौके की मदद से। और सतीश मोकल अभी खाता नहीं खोल पा रहे। धीमी शुरुआत है लेकिन इस शुरुआत को आगे बढ़ाने की कोशिश करनी पड़ेगी। बड़े स्ट्रोक की तलाश है, 45-50 तक हर हाल में पहुंचना पड़ेगा इस मुकाबले को जीतने के लिए, क्योंकि राजेश गायकर, और जिस तरीके से कप्तान ने भी जिक्र किया था गावदेवी साई की गेंदबाजी असली ताकत है चैलेंजर बेलवली क्रिकेट टीम की। राजेश गायकर फिर से है तैयार इस ओवर की अगली गेंद लेकर। फिर से उसी दिशा में ट्राई करने की यह कोशिश है। 1 से ज्यादा कुछ नहीं है, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। 1 रन का इजाफा होता हुआ टीम की रन संख्या जाकर पहुंची है। स्कोरबोर्ड के ऊपर हम नजर डालेंगे तो रन बने हैं टोटल 8 रन।
बिना नुकसान। अभी तक बड़े स्ट्रोक की तलाश है, चौके छक्के बाउंड्रीज का इंतजार है बल्लेबाजी करने वाली गांव देवी साई 40+ टीम को। राजेश गायकर की इस ओवर की अगली गेंद, अच्छा स्ट्रोक है इस बार, बल्ले के बीचों बीच डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। यस इट इज अ सिक्सर। इस बाउंड्री का इंतजार था, आखिरकार वो इंतजार खत्म हुआ। रन बने हैं टोटल 14, 14 रनों के ऊपर बिना नुकसान गांव देवी साई 3 गेंदें गुजरी है। राजेश गायकर अब राउंड द विकेट से गेंदबाजी करने के लिए आएंगे। 3 खिलाड़ी 30 गज के बाहर, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी जरूर मौजूद है। सामने है बल्लेबाज विजय मोखल, जिनसे उम्मीदें बरकरार है और यही वो खिलाड़ी है जो बड़े स्ट्रोक के लिए अब अटैकिंग मोड में पहुंच चुका है। छोटी गेंद थी इस बार, टप्पा गिरने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकलती चली गई। डॉट गेंद की समाप्ति होती भी हम जरूर देख सकते हैं। प्रणय 11 चैलेंजर बेलवली और गांव देवी साई के बीच में यह नजारा, 40+ की ये लड़ाई मैदान में। फुल टॉस, ये तोहफा था, दोनों हाथों से कबूल करेंगे। गेंद सीमा पार, सिक्सर। दो बड़े स्ट्रोक आए इस ओवर में और रन बने हैं टोटल 20। 20 के ऊपर पारी पहुंची है। महंगे साबित हो रहे राजेश गायकर मैदान में, जिन्होंने 5 गेंदें फेंकी है, 14 खर्चे है, 2 छक्के लगाए हैं बल्लेबाज विजय मोकल। अच्छी बल्लेबाजी अब तक चलती हुई, 18 रनों के ऊपर बल्लेबाजी चलती हुई। टोटल रन संख्या 20। अंतिम गेंद, अच्छा स्ट्रोक, गैप में जाएगा, कमाल की बल्लेबाजी दिखा रहे। अंतिम क्षणों में इस ओवर के 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 24-24। प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा, टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, या मोरया क्रिकेट संघानी अन ग्रामस्थ मंडळानी। या स्पर्धेला योगदान दिलाय भविष्यट म्हात्रेनी, मोहगावच्या उपसरपंच। थैंक यू सो मच। इस टूर्नामेंट का टाइटल ट्रैक एकनाथ जमाली इनकी आवाज में, और यहाँ पर आमदा ट्रॉफी 2026 का दूसरी रात है और दूसरी रात का पहले दौर का 40+ लॉट का ये दूसरा मुकाबला। रन बने हैं 2 ओवर के समाप्ति के बाद 24-24 रन, 12 के औसत से ये रन बन रहे हैं। नया गेंदबाज आएगा गेंदबाजी में, प्रणय 11 चैलेंजर बेलवली टीम की ओर से तीसरा ओवर लेकर। पहले ओवर में 6 आए थे, दूसरे ओवर में 18 बटोरे। स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज देख सकते हैं सतीश मोकल। अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, मात्र बनेंगे दर्शक। गेंद सीमा पार, चक्का। सचिन तांडेल गेंदबाजी में हम जरूर देख सकते। पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक, इस बार छक्काया, फिरकी के फास में टप्पा गिरा, गेंद धीमी हुई, थोड़ी सी घूमी, विकेट कीपर में सीधा हाथों में चली गई। अच्छी तरीके से अब यहां पर गेंदबाजी करनी पड़ेगी इन खिलाड़ियों को रोकने के लिए, क्योंकि जो साझेदारी चाहिए थी पहले विकेट के लिए 14 में 30 बन चुके हैं। फुल टॉस, खराब गेंदबाजी का नजारा, एक और बड़ा हिट, सिक्सर। तो बिल्कुल रिव्यू अवेलेबल है बीमर के लिए, बैटिंग टीम रिव्यू।
फेयर डिलीवरी, रिवी लॉस्ट गावदेवी साई। तो इसी छक्के की मदद से रन बने हैं 36। सचिन तांडेल है तैयार ओवर द विकेट। आड़ा बल्ला जरूर घुमाया, गैप में गेंद है, पीछे खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद खिलाड़ी तक पहुंच पाती 1 रन मिल जाएगा। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ती भी 37। पहले ओवर में केवल 6 आए थे, लेकिन उसके बाद कमबैक है। से 30 रन। गेंदबाज है तैयार, अंपायर का इशारा आएगा कि गेंद खराब है। टीम की रन संख्या बनी है टोटल 38 रन, बिना नुकसान। 2 गेंदों का खेल अभी भी बाकी है। सचिन तांडेल, राजेश गायकर 18 खर्चे थे और इस ओवर में अब तक 14 खर्च कर चुके हैं। कोशिश हुई थी, विकेट कीपर से गलती, बैकअप अच्छा है, शॉट फाइन लेग में गेंद को रोका जाता, कुछ रन जरूर बचे अपने टीम के लिए। अंतिम गेंद का आना अभी भी बाकी है। लास्ट बॉल ऑफ द ओवर सचिन तांडेल, पहले ओवर में 6, दूसरे में 18। अच्छी बल्लेबाजी विजय मोकल जो 22 उन्होंने बनाया है, और सतीश मोकल 14 रनों की अब तक पारी आई है। अंतिम गेंद ओवर द विकेट, एक और अच्छी गेंद है, अच्छी तरीके से कमबैक। पहले 3 में 12, दूसरे 3 में केवल 1 रन, 2 रन आए। टीम की रन संख्या 3 ओवर के समाप्ति के बाद 38 रन। क्रिकेटचा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक। अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी, या ग्रामस्थ मंडळानी। या स्पर्धेला दिलंय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी। तीन ओवर की समाप्ति होती हुई नसीब शेठ हमारे साथ लाइव जुड़ते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है। कल की रात में जुड़ जाएंगे, वेलकम। जाएंगे दोस्तों मैदान में। 40+ के ये मुकाबले शुरू है। प्रणय 11 चैलेंजर बेलवली गावदेवी साई के बीच में। पहले 3 ओवर की समाप्ति में 38 रन बने हैं। चलो मुकाबला शुरू करने। टीम बेलवली से हम गुजारिश कर दे, और जब भी खिलाड़ियों को लाइट्स की जरूरत पड़े हमें बताइएगा, लाइट्स ऑन हो जाएगी। रिवर्स खेलने की यह कोशिश है, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। अच्छी गेंदबाजी टीम के कप्तान नरेश पाटिल मैदान के अंदर गेंद घुमाते हुए, जिस तरीके से उन्हें जिक्र किया था कि कुंडेवाल के मैदान के ऊपर अच्छा प्रदर्शन रहा था व्यक्तिगत, यहां पर भी वही तलाश होगी। ओवर द विकेट से यह गेंद तेज करी थी गेंद, इसका भरपूर फायदा उठाया। गेंद जाएगी लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। दैट इज मैक्सिमम हिट, सिक्सर। कमाल की बल्लेबाजी, डॉट गेंदे जरूर खेल रही है गावदेवी साई, लेकिन चौके और छक्कों में डीलिंग जारी है। रन बने हैं टोटल 44, 44 रन स्कोर बोर्ड के ऊपर। अब दिल धड़कने शुरू हो चुके हैं प्रणय 11 चैलेंजर बेलवली के। गति में मिश्रण किया इस बार खिलाड़ी मौजूद, डायरेक्ट हिट से काम बनेगा, लेकिन डायरेक्ट हिट हुई नहीं। रिस्की रन था और रिस्की रन पूरा किया। बल्ले से गेंद जरूर टकराई थी। हीरामन भोसले सर इन्होंने हमें दिखाया कि उनके बल्ले से गेंद टकराई थी। 1 रन का इजाफा, 3 गेंदें पूरी हो चुकी है। नरेश पाटिल रन संख्या बनी है गावदेवी साई 45, 45 रन कहां तक पहुंचेगी यहां से, यह भी देखने वाली बात बनेगी। ओवर द विकेट से यह गेंद, एक और अच्छा स्ट्रोक, क्या बात है। जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की उतनी कम है। विजय मोकल ऑन अ फायर, और इसी छक्के की मदद से गावदेवी साई 50 कंप्लीट। 51 रन स्कोर बोर्ड के ऊपर। जबरदस्त बल्लेबाजी। सो मच
सुरेश पाटिल को नजरअंदाज करेंगे तो हर एक गेंदबाज को रन पड़े हैं। एक और जवाब नहीं है इस खिलाड़ी का। वन मैन शो अब तक विजय मोकल, मैन इन फॉर्म, जबरदस्त बल्लेबाजी का नजारा। इस ओवर में 3 छक्के, क्या बात है। इसी छक्के के मदद से पारी रफ्तार से छलांग लगाता हुआ स्कोरबोर्ड 57 रनों के ऊपर पहुंच चुका है। अंतिम गेंद ओवर की आएगी, नरेश पाटिल दबाव में। छोटी थी इस बार गेंद, बाहर की तरफ निकलती चली गई। अंपायर ने इशारा किया, यह भी खराब फेंकी है आपने। वाइड गेंद करार 58 रन स्कोरबोर्ड के ऊपर बन चुके हैं। अंतिम गेंद का खेल है बाकी। व्यक्तिगत बात करेंगे, अब तक 14 में 34 की पारी। हवाई जहाज पूरी तरीके से लैंड हो रहे पनवेल की इस भूमि में। नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतल। कुछ ही बहुत सारी मेहनत परिश्रम करना पड़ रहा है दीपा पाटिल साहब इनका नामकरण देने के लिए। इस बार हवाई हल्ला, हमले जारी है, शुरू है। क्या बात है, विजय मोकल, कमाल की ये बल्लेबाजी है, कमाल की ये साझेदारी है। चौथा छक्का आया ओवर का, गेंद जारी है सीमा रेखा पार छक्के के लिए और लगातार ये तीसरा छक्का है विजय मोकल इनका। रन बने हैं 4 ओवर के समाप्ति के बाद 64-64। क्रिकेट थैंक यू सो मच। 64 रन बिना नुकसान अब तक हम देख पा रहे। बेलोली क्रिकेट टीम यहां पर थोड़ी सी दबाव में नजर आती हुई। पहले ओवर में शुरुआत दमदार हुई थी। सुरेश पाटिल जिन्होंने ओवर फेंका था 6 रन उन्होंने खर्च करे थे, विकेट नहीं आई थी, लेकिन उसके बाद राजेश गायकर वही से मुकाबले में इन्वॉल्व हो चुकी थी। गाउदी विसाई जिन्होंने 18 खर्चे, जिस ओवर में 2 छक्के 1 चौका में देखने को मिला। तीसरा ओवर सचिन तांडेल जिन्होंने 14 रन दिए थे, 2 छक्के उन्होंने खाए थे। और नरेश पाटिल जिनके ओवर में 4 छक्के लगाए, जिसमें 1 छक्का लगाया था सतीश जी मोकल और विजय जी मोकल जिन्होंने लगातार 3 छक्के दिखाए। 15 में 40 की पारी अब तक विजय मोकल इनकी आई है। क्या अर्धशतक बनेगा? 40+ यहां पर मुकाबले हम देख पा रहे। अंतिम ओवर का खेल बाकी। 64 रनों के ऊपर यह पारी है। छोटी गेंद, एक और अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी मौजूद, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। ओवर द विकेट, एक और अच्छा स्ट्रोक है। इस बार गेंद हवा में काफी देर तक लहराई, गेंद तक खिलाड़ी पहुंच नहीं पाया। दूसरे की कोशिश है, तीसरे खिलाड़ी निकल चुके हैं। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट। कौन कह सकता है कि यह 40+ के लीजेंड खिलाड़ी है? यदि लाइट्स की आवश्यकता है तो एक आवाज, एक इशारा आपको करना है दोस्तों। टीम की रन संख्या बनी है टोटल 71, 71 रन। 10 रन दूर है अपने अर्धशतक से। स्ट्राइकर इनके ऊपर विजय मोकल, गेंदबाज महेंद्र पाटिल। लोअर फुल टॉस थी, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, 1 रन मिल जाएगा। दूसरे की तलाश है, खतरा, लेकिन 2 रन पूरे करेंगे यहां पर। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। पिछली गेंद के ऊपर 3 दौड़े थे, इस गेंद के ऊपर 2 दौड़े हैं। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट अब तक हम देख पा रहे। 73, यह पहाड़ अब खड़ा हो चुका है मैदान में। 3 गेंदों का आना अभी भी है बाकी। 73 रन बने हैं। अंतिम 3 गेंदे, 8 रन की जरूरत है अर्धशतक के लिए। 42 नॉट आउट,
15 गेंदों में बल्लेबाजी चल रही है विजय मोकल गावदेवी साई का ये ओपनर ब्लास्टर। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती भी 2 गेंदों का आना अभी भी बाकी, थोड़ी सी अब थकावट महसूस हो रही है। 73 रन्स ऑन अ बोर्ड हम जरूर देख सकते हैं। अच्छा मुकाबला मैदान के अंदर, अच्छी बल्लेबाजी, साझेदारी 73 रनों की पहले विकेट के लिए। 2 गेंदों का खेल है बाकी। छोटी गेंद, गेंद जाएगी रिवर्स, सीमा रेखा पार, इशारा आएगा, गेंद सीमा पार, सिक्सर। मेक दैट 48। 48 नाबाद विजय मोकल। अंतिम गेंद का खेल बाकी। अंतिम गेंद 48 है नाबाद। फुल टॉस है, 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। क्या दूसरे की तलाश है? क्या 49 रन बनेंगे 50? जी हां, तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों। विजय मोकल, आपको बल्ला उठाना है, दर्शकों का अभिवादन करना है, तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों इस खिलाड़ी के लिए। क्या बात है, 6 छक्के जिस खिलाड़ी ने लगाए, 2 चौके लगाए, 19 गेंदे, 50 रनों की पारी नाबाद आई और उन्हीं के बदौलत गावदेवी साई टीम पहुंच चुकी है स्कोर बोर्ड के ऊपर 81, 81 रन और जीतने के लिए 82, 82 रनों का है टारगेट। लाइट्स ऑन करनी है, मैं हमारे लाइट्स ऑपरेटर इनको मैं गुजारिश कर दूं, लाइट्स आपको ऑन करनी है दूसरे सत्र के लिए। रन बनाने हैं 82 और जाएंगे एक बार फिर से दूसरे सत्र के लिए। 82 रन बनेंगे नहीं बनेंगे, मजा है मुकाबले में जाने के लिए। जाएंगे हमारे बाबू शाह। थैंक यू। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी, या ग्रामस्थ मंडळानी। या स्पर्धेला दिलाय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी, मोहगावच्या उपसरपंचांनी प्रवीण म्हात्रेंनी। धन्यवाद. तर आम्ही अतिथी सन्मानाकडे जातोय. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं ते हरिभक्त परायण अरविंद म्हसकर यांचा सन्मान केला जाईल. राहुल आमच्या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते अरविंद म्हसकर हरिभक्त परायण त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेत आहोत. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. वारकरी संप्रदाय खरं संतांनी समाजात दिलेली एक अनमोल भेट आहे आणि त्या संप्रदायाचे सदस्य मृदुंगमणी अरविंद म्हसकर यांचा हा सन्मान, मायेचे उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. ज्यांच्या वतीनं आम्हाला स्पर्धेसाठी 10 बॉल बॉक्स मिळालेले आहेत. आणि त्यानंतर श्रीजा विक्रम मोरे यांचा आपण इथे सन्मान घेणार आहोत. मी दिलीप म्हसकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विक्रम मोरे यांचा आदरातिथ्य सन्मान या खरं तर मंचावरती आपण करायचा आहे. दानशूर दाते, स्पॉन्सर्स या स्पर्धेचे आणि आदरणीय दिलीपजी म्हसकर साहेब, समर्थ प्लंबिंग वर्कचे प्रोपरायटर, ज्यांच्या वतीनं आम्हाला एक इलेक्ट्रिक स्कूटी या स्पर्धेला मिळाली, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय विक्रम मोरे यांचा. धन्यवाद. चला लवकरात लवकर सामना आपण चालू करतोय. आघाडीचे 2 खेळाडू बेलवली संघ मैदानाकडे पाठवा. आणि मंडप डेकोरेटर्स यांना विनंती असेल आपण सर्व विद्युत मनोरे चालू करायच्यात, लाईट्स ऑन करा आपण. आणि यानंतर सूरज म्हात्रे यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. सूरजजी म्हात्रे यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रत्येकाचा आदरातिथ्य आपण या स्पर्धेनिमित्ताने घेतोय आणि सूरजजी म्हात्रे यांना विनंती करतो आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्मान केला जाईल सूरजजी म्हात्रे यांचा. राहुल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत. चला लवकरात लवकर आपण टॉवर ऑन करा मंडप डेकोरेटर्स.
आता आपण फ्लड लाईटमध्ये पुढच्या इनिंग्स पाहणार आहोत, पुढचे सर्व सामने पाहणार आहोत. त्यामुळे मंडप डेकोरेटर्स यांना विनंती राहील आपण टॉवर ऑन करा. यस, 2 मिनिटाचा अवधी घेतोय आणि लगेच टॉवर ऑन होतील. विजय मोकल यांची वादळी इनिंग आपण पाहिली. जबरदस्त खेळ विजय मोकल यांच्या माध्यमातून पाहायला मला अर्धशतकी इनिंग साकारली. कांचन पालकर सर, मी आवर्जून सांगेल, नुकतीच आम्ही कर्नाला विभाग प्रीमियर लीग स्पर्धा पार पाडली. त्या स्पर्धेमध्ये देखील विजय मोकल यांची फलंदाजी वाखाणण्याजोगी राहिली. 40+ खेळाडू असताना देखील रेग्युलर क्रिकेटमध्ये दमदार योगदान देणारे खेळाडू. मंचावरती आसनस्थ असणारे आमचे सर्व मान्यवर, या स्पर्धेचे सर्व आयोजक, या स्पर्धेचा आनंद घेत असताना काही क्षणातच आता टॉवर ऑन होतील. विद्युत मनोरे आपण चालू करणार आहोत आणि फ्लड लाईटमध्ये आता पुढचा खेळ आजच्या दिवसातला पाहायला मिळेल, आजच्या रात्रीमधला पाहायला मिळेल. दिवस रात्र क्रिकेट. 2 इलेक्ट्रिक स्कूटी व्यासपीठासमोर आहेत. 4 स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी आपण पाहत आहे. दिमागदार असे आयोजन या स्पर्धेचं. अप्रतिम असं हे खरं तर क्रीडांगण, आउटफील्ड चांगली आहे या मैदानाचे. आता फ्लड लाईट देखील ऑन झालेला आहे, त्यामुळे आता आणखीन मजा येईल या मॅचमध्ये. टॉवर ऑन होताना आपण पाहिले आणि आता 82चा पाठलाग 82, 16.40 हा रिक्वायर रन रेट आहे बेलवली 40+ क्रिकेट टीम समोर. कालच चतुर्थ क्रमांकाचा मानकरी हा संघ राहिला कोंडेवालच्या नाईट स्पर्धेमध्ये. आज देखील एक मोठी कामगिरी त्यांना करावी लागेल साई संघाच्या अगेन्स्ट. विजय मोकलने ज्या पद्धतीने इनिंग साकारली, सतीश मोकल आणि विजय मोकलमध्ये झालेली भागीदारी अप्रतिम राहिली. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी होताना पाहिली. त्याच भागीदारीच्या जोरावरती या संघाने 81 धावा बनवल्या आणि त्यानंतर 82 धावांचं लक्ष उभं केलं बॅटिंग करणाऱ्या बेलवली 40+ टीम समोर. नरेश पाटील मॅन इन फॉर्म, प्रचंड फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू. कालच तर पनवेल 40+ तालुका अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला असणारा खेळाडू राजेश गायकर. पहिल्या षटकासाठी अनिल वाघमारे हा खेळाडू साई संघाचा बॉलिंग मार्कवरती आलाय. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल पंचांचा मिळाला. डावाला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी साई गावचा खेळाडू अनिल वाघमारे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतील. समोर नरेश पाटील. मोठी भागीदारी करावी लागेल धावांचा पाठलाग करताना. 82चं लक्ष तुम्हाला चेस करायचं आहे. प्रत्येक षटकामागे 16.40 किमान 2 मोठे फटके मारावे लागतील प्रत्येक ओव्हर मागे, किंबहुना एका खेळाडूला एक मोठी मॅरेथॉन इनिंग साकारावी लागेल. पहिलाच बॉल लेंथ बॉल पुढे टाकला होता, हलकासा कटर वापरला. बॅटचा चेहरा फेस लवकर क्लोज झाला आणि बॉल निघाला विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू आपण पाहायला मिळाला. बीट करत असताना नरेश पाटीलांना हा चेंडू डॉट बॉल. पहिलं षटक पॉवर प्लेचं, त्या ठिकाणी निर्धाव चेंडू आपण पाहिला. धावसंख्या आताही धावफलकावरती आलेली नाहीये. सेकंड बॉल पुन्हा बॅकफुटला आले. शॉर्ट फाइंडिंगला कमालीचे एफर्ट्स, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. हरचंद्र मोकल त्या ठिकाणी आहेत. एक कालचे खरं तर लान्स क्लुजनर म्हणून त्याला संबोधायचं. जबरदस्त गोलंदाज. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग करत असताना मला वाटत नाही हे खेळाडू 40 ओळखलेले आहेत. इतका चांगला फिटनेस आणि क्रिकेटची प्रचंड आवड त्यांना आहे. साईगाव म्हटलं की सध्या अनिकेत मोकल, प्रतीक मोकल, राकेश मोकल, संकेत मोकल सारखे खेळाडू हे नेहमी रेग्युलर क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये राहिले. परंतु या गावाच्या क्रिकेटला दिशा गती देणारे हे सर्व आमचे 40+ मास्टर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय तर नरेश पाटील यांचा संघ 40+ बेलवली संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. 2 ताकदवर संघांमध्ये ही लढत. 82 धावा चेस केल्या जाऊ शकतात या मैदानावरती.
या तीळ मात्र शंका नाही आहे. जर का चांगली भागीदारी झाली, चांगली बॅटिंग केली पेलोली संघाने, तर डेफिनेटली या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय आणि प्रयत्न करावे लागतील. हळूहळू मात्र सर्व टॉवर्स या ठिकाणी ऑन झालेले आहेत. फ्लड लाईटमध्ये आपण आता सध्या आहोत. उत्तम मंडप डेकोरेशन, चांगलं साऊंड सिस्टम, सानिया डीजे नितीन. आज आत्ताच्या घडी आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणी स्पर्धेत आजपासून आदईच्या नाईट स्पर्धेला सुरुवात झाली आणि आता आपण दुसऱ्या दिवसला तर फॉर्मॅटमध्ये सध्या मोहनगरीमध्ये आहोत. कालच कोंडेवालची नाईट स्पर्धा संपन्न झाली. आजपासून SDP ट्रॉफी मोहपाडा सुरेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून SDP ट्रॉफीचं आयोजन आजपासून मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अचानकचं भव्य मैदान मोहपाड्याचं, भरपूर स्पर्धा. मला वाटतं कांचन पालकर सर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमालीमुळे ज्या स्पर्धा रखडल्या होत्या त्या पोस्टपोन झाल्यात आणि भरगच्च अशा स्पर्धा तुम्हाला प्रत्येक दिवसामध्ये अनेक विभागामध्ये परिसरामध्ये पाहायला मिळतील. आणि लवकरच आता रायगड प्रीमियर लीगचं पर्व देखील सुरू होतंय सोनारी नगरीमध्ये. पुढच्या मार्च महिन्यामध्ये त्या स्पर्धेचं आयोजन. स्ट्रायकिंग एंडला राजेश गायकर, फुल टॉस बॉल, क्या बात है, आला तसा पाठवला मिड विकेटच्या बाहेर. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा षटकार. यस, त्या ठिकाणी बॅटिंग टीम रिव्ह्यू आला, बीमरसाठी चेक केलं जाईल. रिव्ह्यूचा वापर केला, पुढे आले होते आणि त्यानंतर बॉलला कॅपिटलाइज केलं. त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे राजेश गायकराने. तिसऱ्या पंचाने सांगितलं हा फेअर बॉल आहे, लिगल बॉल आहे, फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे रिव्ह्यू गमावला बॅटिंग टीमने. डिपिंग फुल टॉस. यस, चांगल्या पद्धतीने बॉल टाइम केला, परफेक्ट मिडल झाला आणि मिड विकेटला क्लिअर करत असताना हा षटकार ठोकलाय राजेश गायकर या डाव्या हाताच्या फलंदाजाने. अनिल वाघमारे पायात टाकला, यॉर्कर लेनचा चेंडू होता, अक्षरशः दिशा दिली बॉलला, स्क्वेअर लेगकडे डीपमध्ये बॉल चाललाय. पहिली रन वेगाने कंप्लीट, सेकंडचा कॉल, 2 धावा सहजगत्या घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू. चांगली भूमिका साकारत असताना लेफ्टी समोर लेफ्टी आला की बऱ्याच वेळेला आपण पाहिलं गोलंदाजाला अडचणींना फेस करावं लागतं, अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि यावेळेला आपण पाहिला तर पहिला बॉल षटकार, त्यानंतर पायातला बॉल फ्लिक करत असताना अलॉंग विथ कार्पेट स्क्वेअर लेगकडे 2 धाबा घेताना आपण पाहिलं राजेश गायकर यांना. धावसंख्या हळूहळू पुढे सरकताना आपण पाहिली तब्बल 9, बिनबाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा फुल टॉस, वन्स अगेन, आ बैल मुझे मार, खराब चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार. बॉल अवकाशाला गवसणी घालत असताना डीप मध्ये चाललाय. त्या ठिकाणी मिड विकेट आणि वाईडिश लॉंगनच्या अगदी मधोमध निर्णय येणं बाकी आहे. षटकार की चौकार. यस यस, इट इज अ मॅक्झिमम षटकार. चांगली भूमिका साकारतो राजेश गायकर हा खेळाडू. मला वाटतं सुरुवातच स्ट्राईकच राजेश गायकरने घ्यायला हवी होती, कारण डाव्या हाताचा गोलंदाज होता त्यांच्या समोर. परंतु नरेश पाटील, मी मगाशी उल्लेख केला, मॅन इन फॉर्म, सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, चांगल्या टचमध्ये आहेत, गोल्डन टचमध्ये सध्या आहेत आणि त्यांनी मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. पण जसा राजेश गायकर कदर हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आला, त्यानंतर 2 षटकार, 1 दुहेरी धाव, अशा एकूण 3 बॉलमध्ये 14 आल्यात. सध्या धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवरती आतापर्यंत बिनबाद 15 धावा, 15 लॉस ऑफ 0. पुढे आले, स्टेप आउट होऊन गेल्याचा प्रयत्न, डीप मध्ये सतीश जज करतो बॉलला आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल मात्र चाललाय सीमा पार. आणखीन एक बेधडक कडक षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल धावा धावफलकावरती लागल्या, बिनबाद 21. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमल्यात प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी, या ग्रामस्थ मंडळानी. या स्पर्धेला दिलाय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी. धन्यवाद. चला आता टॉवर ऑन झालेला आहे, त्यामुळे प्लीज नो टीम हडल, नो टीम मीटिंग. आपण थोडासा वेळ वाचवा ही सूचना आता आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. साई संघाला कृपया आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. सेकंड ओव्हरला आता सुरुवात होईल. महत्त्वपूर्ण एक षटक टाकावं लागेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला. असं म्हणतात, वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. म्हणजे तुमची सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं आणि ती सुरुवात राजेशने करून दिली. स्टार्ट चांगला मिळवला बेलोली टीमने. सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कवरती स्वतः सतीश मोकल या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती येतील. दुसऱ्या षटकासाठी समोर नरेश पाटील,
मागच्या एंडमध्ये आपण पाहिलं डाव्या हाताचा फलंदाज त्या ठिकाणी राजेश गायकर यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाले. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये मी सांगितलं होतं या एंडने डाव्या हाताच्या फलंदाजाला ॲडव्हान्टेज मिळेल आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहिला. आता हवा विरळ झाली आहे, म्हणजे हवाच कमी झाली आहे. रात्रीच्या क्रिकेटमध्ये आपण सध्या आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला चांगली भूमिका साकारायची. सतीश मोकल बॉलिंग मार्कवरती, समोर नरेश पाटील हा खेळाडू मैदानामध्ये आहेत. 82चा पाठलाग करायचा, त्यामुळे अजूनही 4 ओव्हरमध्ये 61 धावांची गरज आहे. पहिला बॉल, क्या बात आहे, एक्सप्रेस बॉल टाकलाय, खोलात टाकलाय, वेगवान, फास्ट अँड फ्युरियस. पहिला चेंडू डॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला सतीश मोकल यांच्या माध्यमातून. हा निर्धाव चेंडू. साई 40+ हा संघ, कर्णाला विभागातील हा संघ, एका बाजूला बेलवली हा संघ आपण पाहताय. बॅटिंग करत असताना 23 बॉलमध्ये 61 धावांची गरज अजूनही विजयासाठी. नेक्स्ट बॉल, याही वेळेला फुल लेंथ ड्राईव्ह केला ऑन साईडला, जबरदस्त एफर्ट, क्या बात आहे. राजेंद्र त्या ठिकाणी आहेत आणि विकेट. मला वाटतं गणेश मोकल त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. रन आउटच्या स्वरूपात बिग विकेट डाऊन. पहिला धक्का बेलोली 40+ टीमला. खेळाडू बाद झाले नरेश पाटील. रन आउटच्या स्वरूपात पहिला खेळाडू बाद झाला आणि चांगली त्या ठिकाणी फिल्डिंग गणेश मोकल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा. त्यानंतर पहिल्याच बॉलला रनआउटच्या स्वरूपात विकेट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले आहेत, सुरेश पाटील. सुरेश पाटील नॉन स्टॅकिंग एंडला खोलात टाकला, स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. फ्लाईट दिली बॉलला, कमी गतीचा या ठिकाणी यॉर्कर, लेग बाईजच्या स्वरूपात. इथे मात्र नक्कीच सिंगल मेल. हिरामन भोसले त्या ठिकाणी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. कांचन पालकर सर, तो काळ मला आता आजही आठवतं जेव्हा ग्रामीण क्रिकेट नव्हतं, कोणताही खेळाडू कोणत्याही गावातून खेळायचा, तेव्हा मैदानामध्ये जे अंपायर आहेत हिरामन मोकल, त्या काळात एक नावाजलेले खेळाडू होते हिरामन भोसले. करता त्यांच्या घरी वेटिंगला असायचे बरेच जण आमच्या टीममध्ये खेळण्यासाठी. चला, एक त्यांनी काळ गाजवलाय. कर्नाला पंचकृषीमध्ये दमदार योगदान देणारा खेळाडू सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या बरोबरीने आमचे कादळे सर त्या ठिकाणी आहेत. विशाल पाटील तिसरे पंच आहेत. त्यांचे विशेष कौतुक त्या ठिकाणी करावं लागेल. आणि जास्तीत जास्त क्रिकेट हिरामन भोसले साई संघातून खेळलेले आहेत. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा लो फुल टॉस, टर्न केला बॉलला, निलेशला बीट करताना बॉल डीप मध्ये चाललाय. वेगात फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. सेकंडचा कॉल, थोडासा लेझी थ्रो आला, त्यामुळे 2 धावा या ठिकाणी मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळालाय, परंतु मोमेंटम टिकवणं तितकंच गरजेचं आहे. आणि यावेळेला 2 धावा आल्या. चोवीस धावा धाव फलकावरती. एक खेळाडू बाद. राऊंड दी विकेट. पुढचा बॉल, यॉर्कर शॉट मिड विकेटला. निलेश त्या ठिकाणी आहेत. मागच्या तर याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉल होती ज्या पद्धतीने गणेश मोकलने फिल्डिंग केली होती, तसाच पद्धतीने बॉल जर का गॅदर केला असता, कलेक्ट केला असता, तर डेफिनेटली आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला असता. परंतु इथे सिंगल घेत असताना एंड बदलला. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 25 धावा. थोडासा लगाम लावला या ओव्हरमध्ये, ब्रेक लावलाय गोलंदाज सतीश मोकल याने. चांगली गोलंदाजी साकारत असताना आपल्या टीमसाठी. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती 25. राजेश गायकर डाव्या हाताचा आक्रमक खेळाडू. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, त्यांच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. खेळाडू बाद, बिग विकेट. राजेश गायकरने पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमकता सिद्ध केली होती, त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं. लोअर फुल टॉस बॉल, मोठा फटका कन्व्हर्ट करता आलेला नाहीये. स्क्वेअर लेगला झेल टिपत असताना खेळाडू बाद झालेत राजेश गायकर.
कॅच पकडला आणि विकेट मिळाला साई 40+ टीमला. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. सेकंड ओव्हरमध्ये मात्र कमालीचं कमबॅक. या ओव्हरमध्ये सांघिक यश मिळालं. रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी नरेश पाटील बाद झाले, परंतु वैयक्तिक ब्रेक थ्रू देखील मिळाला सतीश मोकल यांना. एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. साई 40+ टीम तुम्हाला वारंवार सूचित केलं जाईल. आता वेळेचं बंधन आहे, त्यामुळे प्लीज फिल्डिंग लावून घ्या. आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बेलवली 40+ टीमची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये 25, फक्त 4 रन या ओव्हरमध्ये खर्च केल्या. जो मोमेंटम पहिल्या ओव्हरमध्ये मिळाला होता तो मोमेंटम आता पूर्णपणे खेचलाय साई 40+ टीमने. 82 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत या ठिकाणी आपण जर पाहिल्या फक्त 25 धावा आहेत. त्यामुळे येणाऱ्या 18 चेंडू आणि जवळजवळ 18 चेंडूमध्ये 57 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. मोठा पल्ला गाठायचा आहे. विजय मोकल आणि नवीन बॅटर सचिन तांडेल. न्यू बॅटर सचिन तांडेल बॉलिंग मार्कमध्ये स्वतः कर्णधार, ज्याने मागच्या इनिंगमध्ये 50 धावांची स्फोटक इनिंग साकारली, अर्धशतके खेळ साकारली, तो विजय मोकल यावेळेला मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय. निर्णायक षटक त्यांनाही टाकायचं आहे. आणि पुन्हा एकदा त्यांच्या समोर असेल फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुरेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने सचिन तांडेल. अडचणीवरती तुम्हाला मात करावी लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागेल. कधी संघर्ष हा ज्यांच्या वाटेला येतो त्यांच्याकडे चांगली पात्रता असते, त्यांनाच मात्र प्रत्येक नाटकामध्ये मुख्य रोल दिला जातो. त्यामुळे आता एक मोठी भूमिका साकारावी लागेल या फलंदाजांना. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. वेळ आपण अधिकचा घेऊ नका. सूचना ही आयोजकांच्या वतीनं आली. विजय मोकल राईट आर्म अराउंड द विकेट. समोर खेळाडू तयार. पहिला बॉल फुल टॉस, शॉर्ट फाईन लेगला बॉल चालला. निलेश त्या ठिकाणी आहेत. बॉलला थांबवत असताना कोणत्याही प्रकारची रन नाहीये. खरं तर बॅकवर्डला जे खेळाडू आहेत शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड बॅन, त्यांना अलर्ट राहावं लागतं. आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये एक फिल्डर उभा केला. स्क्वेअर लेग डीपमध्ये एक फिल्डर उभा आहे. मिड विकेटला लॉंग ऑनला लॉंग ऑफ. फिल्डिंगची व्यूहरचना. मिड विकेटला फिल्डर आहे आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा. षटकार. चांगलं टायमिंग. मिड विकेटचा फिल्डर आहे तो मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये राहिला. त्याच्या डोक्यावरून बॉल निघाला. बाउंड्रीलाईनच्या पलीकडे षटकार आला. मच निडेड सिक्सर असं म्हणता येईल. या क्षणाचा अत्यावश्यक हा षटकार होता बेलोली 40+ टीमसाठी. सुरेश पाटील यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. 31 धावा फलकावरती. क्या बात आहे. फुल लेंथ. ही लेंथ चांगली आहे. 40+च्या खेळाडूंना जर का तुम्ही या लेंथवरती बॉलिंग कराल तर तितका मोठा फटका त्यांना सहजासहज खेळता येणार नाही. कारण यासाठी प्रचंड प्रॅक्टिस असावी लागते. तुम्हाला यॉर्कर बॉलवरती हेलिकॉप्टर फटका घ्यावा लागतो. पॅडल स्वीप तुम्हाला करावी लागतं. कधी रिव्हर्स घ्यावं लागतं. चांगल्या लेंथवरती हा बॉल टाकलाय. वन्स अगेन क्या बात आहे. प्ले अँड मिस. अप्रतिम. फुल लेंथ हा बॉल पुन्हा पाहायला मिळाला. मागचा बॉल स्लॉटमध्ये होता, त्याच्यावरती षटकार आला, परंतु यावेळेला दोन्ही बॉल अगदी पॉपिंग क्रीजमध्ये टाकले. फुल लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाले विजय मोकल यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, भरधाव वेगाने हा बॉल निर्धाव. नेक्स्ट बॉल. यावेळेला हाफ ट्रॅकर फिरून मारलाय स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर झेल खाली आले. झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. 3रा धक्का बसतोय बेलवली 40+ टीमला. निर्णायक क्षणाला सुरेश पाटील या ठिकाणी बाद होताना आपण पाहताय. चांगलं कमबॅक विजय मोकलचं आपण पाहिलं. विथ बॅट विथ बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी त्याने केली आहे. 1 विकेट आता त्यांच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिलं. 50 धावांची स्फोटक इनिंग पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या बॅटमधून पाहिली आणि आणखीन 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये जाईल. 31 धाव फलकावधी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेला त्या ठिकाणी हरेश पाटील. करता अजूनही सामना संपलेला नाहीये. जवळजवळ 51 धावांची गरज आहे. येणाऱ्या 13 बॉलमध्ये 8 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी बेलोली 40+ टीमच्या खेळाडूंना.
कारण पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडले होते साई संघाचे फलंदाज विजय मोकल, सतीश मोकल. आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करताना 82 चं टार्गेट चेस करत असताना सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये सतीश मोकलने कमबॅक केलं. विजय मोकल पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट, फुल टॉस, लॉफ केला बॉलला, डाऊन द ग्राउंड, डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर, फ्री होम डिलिव्हरी. पुन्हा एकदा झेलबाज झाले या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. हरेश पाटील आल्या पावली माघारी परतावा लागेल. विजयच्या खात्यामध्ये 2 विकेट या खरतर षटकामध्ये आपण जाताना पाहिले. आणि 3 ओव्हरचा खेळ देखील संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 31 धावा. आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 12, विजयासाठी 51 धावा. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन. चला फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. 12 चेंडूमध्ये 51 धावा. हॅलो, जे पी फार्मचे सर्व मनोज शेठ पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले, तर स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. क्या बात आहे. आज आमचे निवेदक महागुरु MD गडगे सर यांच्या अनुपस्थितीमध्ये स्वतः आता आयोजक त्यांचं देखील आपण या ठिकाणी निवेदन समालोचन ऐकणार आहात आजच्या रात्रीमध्ये. 12 बॉल आणि तब्बल 51. राजेश पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. चला साई संघ वेळ आपण घेऊ नका जास्त, फिल्डिंग लावून घ्या लगेच. 4थं षटक कदाचित निलेश मोकलकडे जातील. डाव्या हाताचा गोलंदाज निलेश मोकल या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती येईल. मागचा सामना वाहल 40+ टीमने जिंकला. धुतुम 40+ टीमला त्याने पराभूत केलं. आता या मॅच मधला विनर संघ कोण असेल, साई की बेलवली? जवळजवळ आपण पाहिलं आव्हान अतिशय जड झालंय बेलवली संघासमोर, पण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. अनेक वेळा आपण पाहिला 12 बॉलमध्ये 50+ रन होताना देखील पाहिलेले आहेत आपण. इथे देखील आता आक्रमण करणं तितकंच गरजेचं राहील. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल त्या ठिकाणी केला जातोय. पॉवर प्ले आणि त्याचबरोबरने ज्या काही रिस्ट्रिक्शन असतात फिल्डिंग मधल्या त्यांचं बंधन आहे खेळाडूंवरती. वारंवार फील्ड पोझिशन मध्ये बदल केला जातोय. निलेश तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रॉंग अपील. क्या बात आहे, जोरदार अपील पाहायला मिळाले. पण इथे हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बरेच 40+ मास्टर आज साई संघामध्ये नाहीयेत, बरेचसे अनुभवी खेळाडू, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील चांगली कामगिरी आजच्या रात्रीमध्ये या संघाने केली आहे. निलेश मोकल बॉलिंग मार्कमध्ये कालच्या रात्रीमध्ये कुंडेवालच्या नाईट स्पर्धेमध्ये बेलोली 40+ संघाची कामगिरी दमदार होताना पाहायला मिळाली. यंदा उल्वे 40+ असेल, पारगाव 40+ असेल, नवगर 40+ असेल, नावडे 40+, वावंजे 40+, या संघांची मात्र सातत्याने दहशत राहिली. व्हाईट बॉल डाव्याच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आपण पाहिला. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल. धावसंख्या आता आपण पाहिलं समीकरण 11 चेंडूमध्ये अजूनही 50, न्यूमेरिकल टोटल 50 धावांचा पाठलाग 11 बॉलमध्ये करायचा बॅटिंग करणाऱ्या बेलवली 40+ टीमला. 11 बॉल 50. लो फुल टॉस बॉल पुढे आले होते. याही वेळेला आपण पाहिला बॅक टू द बॉलर. फक्त सिंगल डबलने आता मोठा अंतर कापता येणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या बेलवली 40+ टीमला. इथे गरज आहे ती म्हणजे षटकार चौकारांची, इथे गरज आहे मोठ्या फटक्यांची. यावेळेला मात्र आक्रमक भूमिका साकारावी लागेल फलंदाजांना. 10 बॉलमध्ये विजयासाठी 49, 49. 8 षटकार 1 सिंगल. कॅल्क्युलेशन आपण लगेच लावणार आहोत. 8 षटकार 1 सिंगल आहे आणि 8 षटकार मारावे लागतील. क्या बात आहे. लेंथ बॉल सटीक लाईन वरती आलाय. अप्रतिम चेंडू वेगात टाकला होता निलेशने. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला आपण. बरदा वेगाने हा चेंडू निर्धाव. अजून एक डॉट. 9 बॉल आता 49 चं कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. सामना आता हळूहळू जड होत चाललाय बॅटिंग करणाऱ्या बेलवली 40+ टीमला. जरी सामना अवघड झाला असला तरी मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करायची होती. यावेळेला एज अँड टेकन खेळाडू बाद. बघा या 2 मॅचसाठी जवळजवळ 2 तासाहून अधिक वेळ गेलाय, त्यामुळे प्लीज
थोडंसं कोऑपरेट करा. सूचना असेल या ठिकाणी 40+ खेळाडूंना संघांना. सामना अतिशय आता अवघड होत चाललाय. वन साइडेड मॅच आपण सध्या मैदानामध्ये एन्जॉय करतोय. फुल लेंथ, क्या बात आहे. डाऊन दी ग्राउंड त्या ठिकाणी आपण पहिला बॉलला लॉफ करत असताना खराब फिल्डिंग, नशिबाची साथ. बऱ्याच अवधीनंतर मात्र हा चौकार आलाय बेलवली 40+ टीमसाठी. 4 धावा या बॉलवरती मिळाल्या. पराभवाचं मार्जिन कमी करणारे हे फटके आहेत सध्याच्या घडीला बेलवली 40+ टीमसाठी. मिस फिल्डिंगचा फायदा होताना आपण पाहिला आणि इथे 37 धावा धाव फलकावरती सध्या लागताना आपण पाहता. त्या ठिकाणी अजूनही 45ची गरज. इनसाइड आउट. अनिल वाघमारे त्या ठिकाणी चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलला थांबवण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या डोक्यावरून बॅकअपला अशोक आले. डीपमधून 2 धाबा त्या ठिकाणी मिळतील. आता येणारे 6 बॉल विजयासाठी तब्बल 43. फिल्डिंग लगेच लावून घ्या साई 40+ टीम. आयोजकांकडून सूचना आली, आपण वेळ जास्त घ्यायचा नाही, फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 43. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमल्यात प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी. 6 बॉलमध्ये तब्बल 43 धाबा. आज खरं तर गणेश मोकल बॉलिंग मार्कवरती आले. आज एक मोठा उलटफेर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिला. ऑस्ट्रेलियन टीमला पराभूत केला झिम्बाब्वे संघाने आणि एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला तमाम क्रीडा रसिकांना. T20 वर्ल्ड कपमधून आव्हान धोक्यात येईल कदाचित ऑस्ट्रेलियन टीमचं. 6 बॉल 43. गणेश मोकल बॉलिंग मार्कवरती. चला घाई करा प्लीज. लास्ट 6 बॉल बाकी आहेत. आव्हान अतिशय अवघड आहे बेलवली 40+ क्रिकेट टीमसाठी. पहिला बॉल, क्या बात आहे. हॅमर्ड केला एक्सा कव्हरला, थ्रू दी कव्हर्स. झेल बाद, फटका चांगला होता. एलिव्हेशन कमी मिळालं. एक्सा कव्हरला झेल टिपला. पहिल्याच बॉलला विकेट मिळाला गणेश मोकल यांना. आणखीन एक धक्का बेलवली संघाला. चला वहाल 40+ टीम चे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. 5 बॉल 43. अशक्य आता असं आव्हान तयार झालं बेलोली संघासमोर. याही बेला जोरात टाकलाय. टप्पा पडला. चेंडू थोडा खाली राहत असताना आपण पाहिला तब्बल आणखीन एक निर्धाव चेंडू. आमदार चषक 2026 मोरिया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोह आयोजित लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आमदार चषकाचं आयोजन. संधी निर्माण झाली होती. मला वाटतं समाधान त्या ठिकाणी आहेत. प्रयत्न चांगले होते परंतु शेवटला प्रयत्न अपुरे राहिले. झेल सुटला आणि जीवनदान मिळाला. फलंदाज आला. काही हरकत नाही. हा सामना आता अगदी एकतर्फा झालाय. त्यामुळे या झेल जरी सुटला आटला तर तितका प्रेशर साई संघावरती राहणार नाहीये. परंतु गणेश मोकल यांना नक्कीच थोडासा त्यांचा आत्मविश्वास वाढला असता. आणखीन एखादा विकेट त्यांच्या खात्यामध्ये गेला असता. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा याही वेळेला ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न. बॉल जास्त असताना प्रॉपर कनेक्शन नाहीये. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. मोठ्या मार्जिनने आता पराभवाच्या उंबरट्यावरती आलाय तो म्हणजे बेलवली 40+ संघ. वन्स अगेन इथेही संधी निर्माण झाली होती. बॅकवर्डला बीट करत असताना बॉल चालला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप सीमा पार चौकार. लास्ट बॉल बाकी आहे. मॅच एकतर्फी होताना आपण पाहिली. 1 साइडेड मॅच. चला वहाल 40+ टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आदरणीय बाळकृष्ण शेळके साहेबांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय बाळकृष्ण शेळके साहेबांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. हा